नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विष्णू दुधे आज आपणाला 12वी अर्थशास्त्र या विषयामधील घटक क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याबाबत माहिती देत आहे. प्रथमतः सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहेत. यापैकी प्रथमतः आपण सूक्ष्म अर्थशास्त्र याबाबतची माहिती पाहणार आहोत. सूक्ष्म या शब्दाचा अर्थ प्रथमतः अर्थशास्त्रामध्ये ओस्लो विद्यापीठातील विद्वान प्राध्यापक रॅग्नर फिश यांनी केला. अर्थशास्त्रातील मायक्रो या शब्दाची उत्पत्ती मायक्रस या ग्रीक शब्दापासून झाली. या शब्दाचा अर्थ अतिसूक्ष्म अगर लहान लहान भाग होय. म्हणूनच अर्थशास्त्रातील सूक्ष्म अशा घटकांचा स्वतंत्ररित्या अभ्यास करून त्यांच्या वर्तणुकीवरून निष्कर्ष काढणारे, त्याचबरोबर सिद्धांत मांडणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र होय. यावरून आपणास या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही व्याख्या काही शास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. प्रथमतः आपण प्राध्यापक के.ई. बोल्डिंग या अर्थशास्त्रज्ञाने सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येबाबत माहिती पाहणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र ही आर्थिक विश्लेषणाची अशी शाखा आहे की ज्यामध्ये विशिष्ट एककाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केला जातो. मग ती एक व्यक्ती असो किंवा कुटुंब असो किंवा उद्योग संस्था असो, हा एक विशिष्ट एककाचा अभ्यास असून समूहाचा अभ्यास नाही. किंवा आपल्याला असंही सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे ज्या शास्त्रामध्ये विशिष्ट एककाचा, विशिष्ट घटकाचा, विशिष्ट व्यक्तीच्या उत्पन्नाचा, रोजगाराचा, उत्पन्नाचा, खर्चाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. यानंतर आपल्याला दुसरी व्याख्या प्राध्यापक मॉरिस डॉब या अर्थशास्त्रज्ञाने सांगितलेली व्याख्या पाहता येईल. मॉरिस डॉब यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मलक्षी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र होय. थोडक्यात आपल्याला असं सांगता येतं की अर्थव्यवस्थेच्या लहानात लहान घटकाचा अत्यंत सूक्ष्म रीतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. उदाहरण देऊन जर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची जर व्याख्या सांगावयाची म्हटलं तर आपल्याला असं सांगता येतं की जंगलातील संपूर्ण जंगलाचा अभ्यास करण्याच्या ऐवजी जंगलातील एका झाडाचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. किंवा आपल्याला असं सांगता येईल की वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याच्या ऐवजी वर्गातील एका विद्यार्थ्याचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ज्या दोन व्याख्या प्राध्यापक के.ई. बोल्डिंग आणि प्राध्यापक मॉरिस डॉब यांनी ज्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या व्याख्येचं आपण या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्टीकरण केलेलं आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती व अभ्यास विषय. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती व अभ्यास विषय याचा विचार करत असताना हे जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश त्या ठिकाणी होतो किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केलेला आहे याबाबतची माहिती आपल्याला व्याप्ती आणि अभ्यास विषय यामध्ये स्पष्ट करावायचे आहे. यामध्ये प्रथमतः आपण पाहणार आहोत वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत.
म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उत्पादित वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. म्हणजेच कोणत्याही वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी व पुरवठा यावरून ठरते. म्हणून वस्तूच्या किंमत निश्चितेच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी वस्तूची मागणी व पुरवठा विश्लेषण करणे आवश्यक ठरते. म्हणून मागणीच्या विश्लेषणात उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो, तर पुरवठा विश्लेषणात उत्पादकाच्या वर्तनाचा, त्याचप्रमाणे उत्पादन व उत्पादन खर्च यांचा अभ्यास केला जातो. म्हणूनच वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितेच्या सिद्धांताचा अभ्यास हा मागणीविषयक सिद्धांत आणि उत्पादन व उत्पादन खर्च विषयक सिद्धांत अशा 2 गटात विभागला गेलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर अभ्यासाने व्याप्ती याच्यामध्ये आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगता येतो, तो म्हणजे उत्पादन घटकांची किंमत निश्चित. मित्रांनो, कोणत्याही वस्तू आणि सेवांचं जर आपल्याला उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 उत्पादन घटकांची आवश्यकता असते. या 4 घटकांच्या किमती व त्यांचे मोबदले म्हणजेच खंड, वेतन, व्याज व नफा या संदर्भातील सिद्धांताचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपल्याला यामधलाच तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता आर्थिक कल्याणाचा संबंध किंवा आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा सर्वसाधारणपणे साधन सामुग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी निगडीत आहे. जर अर्थव्यवस्थेमध्ये साधन सामुग्रीच्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला जर जास्तीत जास्त समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम झालेले आहे असे म्हणता येईल. कार्यक्षमतेचा विचार पुढील 3 प्रकारे केला जातो. त्यामध्ये मुद्दा क्रमांक अ, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजेच साधन सामुग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. त्याच्यानंतर त्यामधलाच मुद्दा क्रमांक ब, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त कल्याण होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये जर वाटप झाले म्हणजेच उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता होय असे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येऊ शकते. आणि मुद्दा क्रमांक त्यामधलाच क, उत्पादन रचनेबाबत कार्यक्षमता, लोकांना हव्या असणाऱ्या वस्तूचंच उत्पादन होणे म्हणजेच उत्पादनाच्या रचनेतील कार्यक्षमता होय. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती व अभ्यास हा विषय लक्षात घेता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र पुढील मूलभूत आर्थिक प्रश्नांचे विश्लेषण करते. म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करावे, कोणी उत्पादन करावे, कोणत्या पद्धतीने उत्पादन करावे आणि उत्पादित वस्तू व सेवांचे वाटप लोकांमध्ये कसे करावे. त्याचबरोबर साधनसामुग्रीचे उत्पादन व उपभोग यासाठी कार्यक्षम वाटप कसे करावे, या सर्व प्रश्नांचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. यानंतर खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्याला या सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल थोडक्यात पाहायची आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल पाहत असताना आपल्याला असं सांगता येतं की
हे जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्र ऐतिहासिकदृष्ट्या विचार करता सूक्ष्मलक्षी दृष्टिकोन हा तुलनेने जुना दृष्टिकोन आहे. या विश्लेषक पद्धतीचा वापर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी केला. अर्थशास्त्राचे जनक प्राध्यापक ॲडम स्मिथ यांनीच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा पाया घातला. सर्वसाधारणपणे 1776मध्ये राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये त्यांनी विशिष्ट वस्तू आणि विशिष्ट उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरतात याचे विश्लेषण केलेले दिसून येते. परंतु असं असलं तरी या सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धतीला सर्वोच्च स्थान प्रदान करण्याचे कार्य सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मार्शल यांनी केलेले आहे. त्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विश्लेषणाचे खरे शिल्पकार म्हणून आपण त्यांनाच ओळखत असतो. यानंतर मित्रांनो, या सूक्ष्म अर्थशास्त्र या घटकाचा विचार करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. ती वैशिष्ट्ये आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येतं की वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. आता हा जो वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास आहे या मुद्द्याचं आपण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूची किंमत, व्यक्तिगत उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक इत्यादी. यावरून देशाची अर्थव्यवस्था विकसित आहे की मागासलेली आहे ते आपल्याला समजते. यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ते म्हणजे मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांताचा पाया आहे. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांताचा पाया आहे असं आपल्याला त्याचं दुसरं वैशिष्ट्य सांगता येऊ शकतं. किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्राला म्हटलं जात आहे, कारण वस्तू, सेवा आणि उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरतात या सर्वांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचं त्याचं आपल्याला तिसरं वैशिष्ट्य सांगता येतं ते म्हणजे विभाजन पद्धतीचा वापर. विभाजन म्हणजे वाटप. यावरून आपल्याला या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण करायचं आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जात असल्याचं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचं आपल्याला त्या ठिकाणी वैशिष्ट्य सांगता येतं ते म्हणजे आंशिक समतोल. आंशिक समतोल हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण म्हणजे आंशिक समतोल होय. यात एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. म्हणजेच आंशिक समतोल विश्लेषण पद्धती वैयक्तिक घटकाला त्याचबरोबर इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे यामध्ये अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आपल्याला
पुढचं वैशिष्ट्य पाहायचं आहे ते म्हणजे सूक्ष्मलक्षी अध्ययन. आता सूक्ष्मलक्षी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात आर्थिक घटकांचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास केला जातो. प्राध्यापक लर्नर यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अभ्यास केला जातो किंवा किंवा सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेकडे पाहिले जाते. म्हणजेच सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समग्र पातळीवर अभ्यास केला जात नाही, तर त्यातील विशिष्ट घटकाचाच सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो. यानंतर पुढचं आपल्याला वैशिष्ट्य या ठिकाणी पाहता येईल मित्रांनो, ते म्हणजे साधनसामुग्रीचे वाटप व आर्थिक कार्यक्षमतांचे विश्लेषण. यामध्ये आपल्याला असं सांगता येतं ते म्हणजे निरनिराळ्या गटात साधनसामुग्रीचे वाटप कसे करावायचे किंवा कसे होते, हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. वस्तूच्या व उत्पादन घटकाच्या किमती यांच्याद्वारे साधनसामुग्रीचे निरनिराळ्या वस्तूच्या उत्पादनात वितरण कसे होते याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. त्याचप्रमाणे साधनांचे झालेले वाटप हे कार्यक्षम आहे का, समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते का, याचाही अभ्यास या शाखेमध्ये केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचं वैशिष्ट्य पाहायचं आहे ते म्हणजे सीमांत तत्वाचा वापर. आता सीमांत तत्वाचा वापर या वैशिष्ट्याचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की ते म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वाचा वापर केला जातो. एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल म्हणजेच सीमांत परिमाण होय. सूक्ष्म अर्थशास्त्रातील आर्थिक निर्णय सीमांत पातळीवर घेतले जातात. त्यामुळे या अर्थशास्त्राच्या विश्लेषणास या संकल्पनेला महत्त्व आलेले आहे असे म्हटले जाते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जर या सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर ते म्हणजे या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अनेक गृहितांचा वापर केला जातो. म्हणजेच आपल्याला असं सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्राचे किंमत सिद्धांत, मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, त्याचबरोबर समसीमांत उपयोगितेचा नियम इत्यादी नियम विशिष्ट परिस्थितीतच अनुभवता येतात. म्हणजेच इतर परिस्थिती कायम आहे या गृहितावर सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांत आधारित असतात. ही परिस्थिती अस्तित्वात नसेल तर हे सिद्धांत खरे ठरू शकत नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये नियमांची मांडणी करताना विशिष्ट परिस्थितीत असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. जर विशिष्ट परिस्थिती कायम नसेल किंवा इतर परिस्थिती जर कायम नसेल तर वरील जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत आपल्याला त्या ठिकाणी योग्य अशा पद्धतीने मांडता येऊ शकणार नाहीत. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ते म्हणजे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार करत असताना या अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक
आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास यामध्ये होत नाही. उदाहरणार्थ बेरोजगारी, भाववाढ, तेजी मंदी, दारिद्र्य इत्यादी प्रश्नांची चर्चा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केली जात नाही. त्यामुळे या शाखेची व्याप्ती ही मर्यादित असलेली आपल्याला दिसून येते. मग याची चर्चा कुठे केली जाते? तर या सर्व प्रश्नांची चर्चा ही स्थूल अर्थशास्त्रामध्ये केली जाते. म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ती चर्चा स्थूल अर्थशास्त्रात होत असलेली आपल्याला दिसून येते. आणि यामधलं शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बाजार रचनेचे विश्लेषण. आता बाजार रचनेचे विश्लेषण या वैशिष्ट्याचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की शुद्ध स्पर्धा असेल, पूर्ण स्पर्धा असेल, मक्तेदारी किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा, या विविध बाजार रचनेचे विश्लेषण त्याचबरोबर या बाजार रचनेमध्ये वस्तूच्या किमती कशा निश्चित होतात याबाबतचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सहाय्याने सुलभ पद्धतीने आपल्याला करता येऊ शकते. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय त्याच्या आपण व्याख्या पाहिल्या. प्राध्यापक के बोल्डिंग यांची व्याख्या पाहिली. त्याचबरोबर प्राध्यापक मॉरिस डॉब यांची एक व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहिली. ही व्याख्या पाहिल्यानंतर आपण त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचे व्याप्ती आणि अभ्यास विषय याचा विचार करत असताना त्यामध्ये 3 मुद्दे आपण त्या ठिकाणी स्पष्ट केले. त्याच्यानंतर आपण खऱ्या अर्थानं या सूक्ष्म अर्थशास्त्राची असणारी जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना यामध्ये जवळजवळ आपण 10 वैशिष्ट्ये स्पष्ट केलेली आहेत. आता ही वैशिष्ट्ये स्पष्ट केल्यानंतर यामध्ये हे जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्र नेमकं कोणकोणत्या घटकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे, कोणासाठी त्याचा उपयोग होत असतो याबाबत आपल्याला या ठिकाणी थोडीशी माहिती पाहिजे आहे. आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची उपयुक्तता आणि महत्त्व या पॉईंटखाली किंवा या मुद्द्यानुसार आपल्याला या सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व त्या ठिकाणी सांगता येऊ शकतं. आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची उपयुक्तता किंवा महत्त्व हा घटक पाहत असताना यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा या ठिकाणी सांगता येतो तो म्हणजे मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास उपयोगी. आता मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे कार्य नेमके कसे चालते ते समजण्यासाठी या सूक्ष्मलक्षीय अर्थशास्त्रातील सिद्धांत उपयोगी पडतात. म्हणून या सूक्ष्म अर्थशास्त्राला महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला दुसरा मुद्दा त्या ठिकाणी सांगता येतो तो म्हणजे किंमत निश्चिती व साधनसामुग्रीच्या वाटपाचे स्पष्टीकरण. देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवा त्याचबरोबर उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरतात तसेच निरनिराळ्या वस्तू व सेवा व उत्पादन घटकाच्या किमती भिन्न का असतात याचे ज्ञान आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाने मिळते. त्याचप्रमाणे विविध वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारे साधनसामुग्रीचे वाटप कसे होते आणि निरनिराळ्या उपभोक्त्यांमध्ये त्याचे वितरण कसे होते याचे स्पष्टीकरण आपल्याला या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून मिळू शकते. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. त्यानंतर यामधला तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे उद्योजकांना निर्णय घेण्यासाठी उपयुक्त. अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे उद्योजक आहेत
त्या उद्योजकांना आपल्या उत्पादित वस्तूच्या किमतीबाबत निर्णय घेण्यासाठी किंमत सिद्धांताचा उपयोग होतो. तसेच भविष्यकालीन मागणीचा अंदाज बांधण्यासाठी सुद्धा या उद्योजकांना सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. म्हणून उद्योजकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला महत्त्व प्राप्त झालेले आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि यानंतर यामधलाच पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सरकारला उपयुक्त. आता मित्रांनो, सरकारला सुद्धा या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. तो कसा होतो त्याबाबत आपण थोडीशी माहिती पाहू. म्हणजे सरकारला जर करविषयक धोरण, सार्वजनिक खर्चविषयक धोरण, किंमतविषयक धोरण, साधनांच्या कार्यक्षम वाटपासंबंधी धोरण इत्यादी आर्थिक धोरणं जर आखावायची असतील तर सरकारला सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र मार्गदर्शन करते. म्हणून सरकारच्या दृष्टिकोनातून सुद्धा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राला महत्त्व प्राप्त झालेले आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार व सार्वजनिक वित्त या शाखांच्या अभ्यासात सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असलेले आपल्याला दिसून येते. मित्रांनो, यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की आंतरराष्ट्रीय व्यापारापासून जो लाभ आपल्याला मिळतो, विनिमय दराची निश्चिती, जकातीचे परिणाम इत्यादीचे स्पष्टीकरण करण्यासाठी, त्याचप्रमाणे कराचे परिणाम नेमके काय होतील, कराघात व करभार इत्यादीचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची आपल्याला मदत घ्यावी लागते. म्हणून सुद्धा या आंतरराष्ट्रीय व्यापार व सार्वजनिक वित्त या शाखांमध्ये सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राला महत्त्व प्राप्त झालेले आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो तो म्हणजे प्रारूपाची निर्मिती. आता प्रारूपाची निर्मिती याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्राने निर्माण केलेली प्रारूपे अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती समजण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, अनेक संज्ञा, संकल्पना, आर्थिक भाषा विश्लेषणाची साधने यांचा विकास करून अर्थशास्त्राला योग्य रूप देण्यात या शाखेचा उपयोग होत असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि यामधला शेवटचा एक छोटासा घटक आहे तो म्हणजे कल्याणाच्या अर्थशास्त्राचा पाया. आता कल्याणाच्या अर्थशास्त्राचा पाया याचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की साधन सामुग्रीचा अपव्यय टाळून महत्तम कल्याणाचे उद्दिष्ट कसे साधता येते. म्हणजेच उपलब्ध असणारी जी साधनसामुग्री आहे त्या साधनसामुग्रीचा अपव्यय टाळून त्याचा जास्तीत जास्त वापर करून महत्तम कल्याणाचे उद्दिष्ट कसे साध्य करता येऊ शकते याचे विश्लेषण यामध्ये केले जात असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून मित्रांनो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेले आहे.